आणि दिवसभरातली अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी, अनेक दिवसांपासून ज्या विजयी मेळाव्याची उत्सुकता सर्वांना लागलेली होती तो ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आज पार पडणार आहे। वरळी NSCI डोममध्ये सकाळी 10 वाजता या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी हजारो मराठी बांधव उपस्थित असणार आहेत। दोन्ही ठाकरे बंधू तब्बल 2 दशकांनंतर एकाच मंचावर येणार आहेत। मराठीच्या मुद्द्यावर दोघेही एकत्र येत असले तरी भविष्याच्या नव्या समीकरणाची नांदी असल्याचं बोललं जातंय। ठिकठिकाणी बॅनरबाजी करत दोन्ही पक्षांकडून या मेळाव्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे। शिवसेना उबाठासह मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांकडून या मेळाव्याची तयारी सुरू होती। विजयोत्सव साजरा करण्यासाठी मराठी बांधवांना मोठ्या संख्येनं येण्याचं आवाहन करण्यात आलंय। राजकीय वर्तुळाचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे, तर या मेळाव्याच्या काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मातोश्रीवरून आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शिवतीर्थावरून प्रणाली कापसे, वरळी डोम इथून उदय जाधव आणि लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी सुस्मिता तुमच्याकडे येते। खरं तर जी मराठी माणसाच्या मनात इच्छा होती ती कुठेतरी आज पूर्ण होते किंवा त्याची सुरुवात होते, असंच आजचं चित्र। आज मेळावा होणार आहे दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रितरित्या। कशा प्रकारे सध्या मातोश्रीवर वातावरण आहे? खरं तर ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र गेली 20 वर्ष वाट पाहत होतं तो क्षण, तो दिवस आज आहे। आणि 5 जुलै हा दिवस खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे, कारण मराठी सक्तीच्या विरोधात ज्या पद्धतीनं यापूर्वी मनसेनं भूमिका घेतली होती, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं भूमिका घेतली होती, त्याच ठाकरे बाण्यानं त्रिभाषा सक्तीला झुगारून दिलेला आहे। आणि त्यानंतर आपण बघतोय की आज हे दोन्ही ठाकरे बंधू भाषेच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत। आणि त्याकरता आपण जर बघितलं तर विविध पद्धतीचे बॅनर्स हे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। माझ्या मागे एक बॅनर आपण बघतोय तो आजच्या कार्यक्रमाची ही निमंत्रण पत्रिका आहे, जी संजय राऊत यांनी सगळ्यात पहिल्यांदा ट्विट केलेली होती। आणि आपला नम्र म्हणून स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव याखाली होतं। तशाच पद्धतीचा दुसरा एक बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे आवाज मराठीचा। महाराष्ट्रात मराठीचा आवाज हा कायम राहील अशा पद्धतीचे हे बॅनर्स या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळते। खरं तर कलानगर सिग्नलवरती कायमच वेगवेगळ्या पद्धतीची बॅनरबाजी होत असते। याच कलानगरच्या रस्त्यावरती राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गाडीतनं घरपर्यंत पोहोचवलं होतं, ज्यावेळेला ते लीलावतीतनं डिस्चार्ज त्यांना मिळालेला होता। याच रस्त्यावरती अनेकदा आंदोलनांसाठीची पूर्वतयारीच्या बैठका घेण्यात आलेल्या होत्या। याच रस्त्यानं बाळासाहेब ठाकरेंचा ठाकरेबाणा बघितला, उद्धव ठाकरेंचा ठाकरेबाणा बघितलाय आणि राज ठाकरे यांचा आक्रमक ठाकरेबाणा सुद्धा बघितलेला आहे। खरं तर मराठीच्या मुद्द्यासाठी मी कोणाचेही पाय चाटील किंवा पाय कापील छाटील अशा पद्धतीची भाषा मनसेच्या प्रमुखांनी राज ठाकरे यांनी केलेली होती। आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं 20 वर्षांनंतर या अशा पद्धतीच्या बंधू मिलापाचा आपण सगळे साक्षीदार होणार आहोत। अतिशय सुरक्षा ही प्रचंड असणार आहे। अतिशय महत्त्वाचा हा क्षण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी म्हणावा लागेल। प्राजक्ता, निश्चितच राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचा क्षण। सुस्मिता, अशाच सोबत रहा। प्रणाली कापसे या शिवतीर्थावरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। प्रणाली, खरं तर राजकारणातला, महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा दिवस हा ऐतिहासिक क्षण असा असणार आहे। दोन्ही बंधूंचा हा विजयी मेळावा पार पडतोय, काय सध्या अपडेट? खरं तर सांगायचं झालं तर प्राजक्ता, मुळात आत्ता जर आपण बघितलं तर आपल्या चेहऱ्यांवर जरी शांतता दिसत असली तरी आतमध्ये मात्र उत्सुकता आहे। नेमकं हे दोन्ही बंधू काय बोलणार, अगदी वातावरण सुद्धा तसंच आहे। शिवतीर्थाच्या बाहेर वातावरण जरी शांत दिसत असलं, रोजसारखं दिसत असलं, तरीही आतमध्ये नक्कीच तिथे सुद्धा कुठेतरी हलचल असेल, गडबड गोंधळ असेल, उत्सुकता असेल। नेमकं आज काय होणार आहे, प्रत्येक मराठी माणूस आजच्या दिवसासाठी तितकाच उत्सुक आहे
आहे. आज दोघे बंधू एकाच व्यासपीठावरून मराठीसाठी बोलणार आहेत, मराठीसाठीच्या भावना त्यांच्या व्यक्त करणार आहे आणि मराठीसाठीचा संदेश महाराष्ट्राला देणार आहे. खरं तर आपण बघितलं हा मुद्दा त्रिभाषा सूत्रावरून सुरू झालेला होता, परंतु आज तो त्रिभाषा सूत्रावरून पुढे जात जात थेट मराठी विरुद्ध हिंदी असा व्हायला लागलेला आपल्याला बघायला मिळतोय. विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये त्याचं विशेष महत्त्व आहे. जे कॉस्मोपॉलिटन शहर ज्याला आपण म्हणतो, मेट्रो सिटी ज्याला आपण म्हणतो, जी देशाची आर्थिक राजधानी आहे, ज्या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये प्रत्येकाचं खूप महत्त्वाचं योगदान आहे, त्या ठिकाणी हे त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा जो विषय आहे तो आता हिंदी विरुद्ध मराठी असा झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे. राज ठाकरे यांनी हिंदीला जरी विरोध केलेला नसला तरी मराठीची सक्ती व्हावी हे त्यांचं म्हणणं आहे आणि कुठलीही भाषा आमच्यावर लादू नये हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. तर नेमकं आज त्यांचं म्हणणं हे कुठकुठल्या पातळ्यांवर आहे, कारण काल आपण बघितलं की एका ठिकाणी एका जे उद्योगपती आहेत त्यांनी तर थेट असं सांगितलं की मी 30 वर्ष मुंबईत राहतो आणि मला हिंदी शिकायची गरज नाही. त्यानंतर हे वातावरण अजून पेटायला लागलेलं आहे. त्यामुळे आज दोघेही बंधू या व्यासपीठावरून नेमका महाराष्ट्राला काय संदेश देतात, पुढच्या राजकारणाची दिशा काय असेल महाराष्ट्रासाठीची ती सुद्धा कळेल आणि त्याचबरोबर या दोघांच्या राजकारणाची दिशा काय असेल हे सुद्धा आपल्याला कळू शकेल. कारण गेले कित्येक वर्ष सातत्याने ही चर्चा होत असते की दोन ठाकरे बंधू एकत्रित आले तर महाराष्ट्राची चित्र बदलेल, मराठी माणसाची स्थिती बदलेल. या ज्या सगळ्या आजपर्यंत चर्चा होत होत्या त्या चर्चांना आज एक वेगळी वाट मिळते आहे का, एक वेगळ्या राजकारणाला सुरुवात होती आहे का? कारण येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, देशातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेची, देशातल्या सगळ्यात मोठ्या महानगरपालिकेची ही निवडणूक असणार आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर असावा असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं आणि त्या दृष्टीनं सुद्धा आजच्या या जल्लोष मेळाव्यामध्ये नेमकं काय होतं ते बघावं लागणार आहे. दोघे बंधू एकत्रित येऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढतात का, की पुन्हा आजचा जल्लोष मेळावा आटपल्यानंतर दोघांच्या राजकीय वाटचाली एकाच विचारसरणीच्या परंतु वेगवेगळ्या वाटेवर होतात. या अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या या मेळाव्यातून समोर येणार आहे आणि त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व हे ठाकरे कुटुंब म्हणून, हे दोन राजकीय पक्ष म्हणून आणि महाराष्ट्रातले मराठी पक्ष किंवा मराठीचं राजकारण करणारे पक्ष या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे, ज्याचा परिणाम आजच्या दिवसाचा परिणाम महाराष्ट्राच्या येणाऱ्या राजकारणावर 100% होणार आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. खरं प्रणाली, आजच्या दिवसाचं हे विशेष महत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि मराठी माणसासाठी देखील असणार आहे. अशाच सोबत रहा. थेट जाणार आहोत उदय जाधव, हे वरळी NSCI डोम इथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, तब्बल 2 दशकानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. जिथे कार्यक्रम पार पडणार आहे, जिथे हा मेळावा पार पडणार आहे तिथे तुम्ही आहात. कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे, काय तिकडचं सध्या वातावरण आहे? मी सध्या मुंबईतल्या वरळी येथील NSCI डोममध्ये आहे आणि याच डोममध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. संयुक्त मराठी मेळावा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा मेळावा जल्लोष मेळावा असणार आहे. आपण इथे माझ्यासमोर मुख्य स्टेज जो आहे तो पाहू शकतो. मुख्य स्टेजच्या अग्रस्थानी आपण पाहू शकतो आवाज मराठीचा असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्राचा नकाशा जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. संपूर्ण फुलांची आरास जी आहे, फुलांनी हा संपूर्ण स्टेज जो आहे तो सजवलेला आपल्याला पाहायला मिळतो. स्टेजवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याचबरोबर इतरही महापुरुषांचे इथे फोटो जे आहेत ते लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर इथे पोडियम जो आहे तो देखील इथे सजवण्यात आलेला आहे. याच पोडियमवरनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाषण करणार आहेत. आणखीन कोणी वक्ते इथे भाषण करणार आहेत का याबद्दल थोड्याच वेळात माहिती जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्टेजवरती संपूर्ण मराठी जे नेते आहेत आणि जे संपूर्ण जे राजकारण विरहित जे नेते आहेत ते सर्व एकत्र येणार आहेत. त्यासाठी इथं संपूर्ण डोममध्ये तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. या संपूर्ण आवाज मराठीचा या जल्लोष मेळाव्याचा जर आपण पाहिलं तर इथे कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा असेल असं स्पष्टपणे इथे लिहिलेलं आहे. आणि ह्या संपूर्ण डोमच्या जर आपण संपूर्ण गोलाकार जर पाहिलं सर्वत्र तर आपण पाहू शकतो सर्वत्र इथे आवाज मराठीचा जे बॅनर आहेत, होर्डिंग आहेत ते लावण्यात आलेले आहेत. आणि या बॅनरवरती आपण इथे पाहतो की हिंदू माणूस आणि मराठी माणूस जो आहे त्या संदर्भात इथे सुविचार जे ते लिहिलेले आहेत. आम्ही ह्या महाराष्ट्रातील सर्व मराठी लोकांना म्हणून एकत्र आणतोय असं एक प्रकारची वाक्य जे तिथे देण्यात आलेले आहेत. हिंदू म्हणून आपण पाहिलं अंगावर आलात तर हिंदू म्हणून
उत्तर देऊ असं देखील इथे स्पष्टपणे लिहिलेले आहेत। मराठी माणूस अंगावर आला तर मराठी माणूस म्हणूनच उत्तर देऊ असं देखील इथे स्पष्टपणे म्हटलेले आहेत। त्यामुळे एक प्रकारे सूचक इशारा देणारे जे इथे होर्डिंग आहेत ते देखील इथे पाहायला मिळतात। आणि या संपूर्ण NSCI डोममध्ये जर पाहिलं तर आपण पाहतो आहोत की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोनच नेते जे आहेत त्यांचे होर्डिंग, त्यांचे चेहरे इथल्या होर्डिंगवरती आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण जर NSCI डोमची जर आसन क्षमता जर आपण पाहिली तर जवळपास 8000 एवढी ही आसन क्षमता आहे। आणि इथे सर्वच पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रातून या दोन्ही पक्षातले येणार आहेत। आणि त्याचबरोबर आपण पाहतो की पक्षविरहित जे नेते त्यांना देखील निमंत्रित देण्यात आलेले आहेत। इतर जे मराठी भाषेसाठी जे काम करतात अशा सर्वांना इथे निमंत्रित देण्यात आले आहे। त्यामुळे मराठी कलाकार असेल, मराठी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर असेल, त्याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टी असेल, इतरही अनेक क्षेत्र असतील, त्या क्षेत्रातील ज्यांचं मराठी भाषेवरती निस्सीम प्रेम आहे असे किती व्यक्ती इकडे उपस्थित राहतात हे आता पाहावं लागणार आहे। मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेमकं त्यांच्या भाषणातून काय बोलतात आणि ह्या दोन्ही बंधूंना इथे एकत्र आणण्यामध्ये एक प्रकारे आपण बोलतो की ठाकरे ब्रँड जो आहे तो खूप मोठा परिणामकारक असं ठरेल। कारण येणाऱ्या महापालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्या डोळ्यासमोर ठेवून हा संपूर्ण आयोजन जे आहे ते केलं जातं असा आरोप विरोधक करतायत। म्हणजे सत्ताधारी पक्ष त्यांच्याकडे केला जातोय। त्यांचं म्हणणं आहे की हा मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे असं सांगितलं जातं आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही संपूर्ण रचना जी आहे ती केली जाते आहे का? आणि याचं मूळ कारण जे आहे ते म्हणजे महाराष्ट्रातल्या राज्य सरकारचा जो अभ्यासक्रम आहे तो पहिलीपासून ते 4थी पर्यंतचा त्रिभाषा सूत्री होती, त्यामध्ये तिसरी भाषा हिंदी ही सक्तीची करण्यात आली होती। तो निर्णय राज्य सरकारने रद्द केला। रद्द केल्यानंतर देखील मोर्चा आज 5 जुलै आहे या दिवशी निघणार होता, मात्र निर्णय रद्द केल्यामुळे एक खूप मोठं यश जे आहे त्या लढ्याला मिळालेलं आहे। त्यामुळे हा जल्लोष जो आहे तो इथे साजरा केला जाणार आहे। आणि हा जल्लोष साजरा करत असताना पुढील राजकीय नवीन युतीची बीज जी आहेत ती रोवली जातात का याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागणार आहे। ठाकरे बंधू जर एकत्र आले नेमकं दोन्ही पक्षांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय असेच सोबत रहा। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक मराठी माणसाकडून किंवा कार्यकर्त्यांकडून ही इच्छा सतत बोलून दाखवली जात होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, त्याचीच कुठेतरी आज सुरुवात होते असं काहीसं चित्र आज आहे। हजारो कार्यकर्ते खरं तर मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। काय अपडेट? प्राजक्ता, नाशिकमधून आज हजारोंच्या संख्येनं मनसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक मुंबईकडे रवाना होणार आहे। मी आता नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड कार्यालयाच्या बाहेर आहे आणि त्या कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आहे। हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते आता मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत। एक उत्साह या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, एक जल्लोषाचं वातावरण या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्यांच्या हातामध्ये असे पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहे। चला मुंबई असा मराठी स्लोगन असलेला पोस्टर्स त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हे सगळे कार्यकर्ते आता मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे। जवळपास नाशिकहून 500हून अधिक गाड्या ज्या आहेत आता या कार्यकर्त्यांच्या रवाना होणार आहे। आपण दिनकर पाटील आपल्या बरोबर आहेत। अण्णा, तुम्ही जाताय, किती कार्यकर्ते आहे आणि काय उत्साह आहे? आज हजारो कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकमधून माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून मराठी भाषेवर जो घाला महायुती सरकारने घातला होता तो आज दोन्ही JR थांबून आज मराठी माणसाचा विजय, राजसाहेबांचा विजय, उद्धव ठाकरे साहेबांचा विजय झालेला आहे। आम्ही त्या आनंद मेळाव्याला नाशिकमधून सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हजारो कार्यकर्ते निघाले। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्राचा नारा देत आहे। तुमच्या हातामध्ये पोस्टर आहे, त्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दिसत आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिसत आहे। काय भावना एक मनसैनिक म्हणून आहे? मनसैनिक म्हणून नक्कीच आनंदाचा क्षण आहे। गेली 2 शतके आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते जे सन्माननीय बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले होते, काही कारणास्तव आम्ही वेगळे जरी असलो पण आज मराठीसाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे एकत्र येत आहे। नक्कीच हा महाराष्ट्रामध्ये गुढी उभारण्यासारखा दिवस आहे असं मला वाटतं। हा 100% ऐतिहासिक दिवस आहे। बऱ्याच वर्षापासून आम्हीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र याची वाट बघत होता आणि 100% याचं फलित महाराष्ट्राला खूप चांगले दिवस येतो। माझ्या भावना इतक्याच आहे का आजचा दिवस इतका सुखद आणि समृद्धी आहे का गुजरातच्या गुलामांना नक्कीच धडकी भरली असेल। वेगवेगळ्या
वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर मागे जर बघितलं तर वाहनांचा ताफा जो आहे तो या परिसरामध्ये लागलेला आहे. हे सगळे कार्यकर्ते पुढच्या काही वेळामध्ये मुंबईच्या दिशेनं रवाना होतील. नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रातून ही वाहनं, हा शेकडो वाहनांचा जो ताफा आपल्याला प्राजक्ता दृश्यांमध्ये दिसतोय, अशा स्वरूपानं हे सगळी वाहनं जी एका रांगेत लागलेली आहे, ही सगळी वाहनं आता पुढच्या काही क्षणामध्ये मुंबईच्या दिशेनं रवाना होतील. त्यासाठीची जय्यत तयारी ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे. हे सगळे कार्यकर्ते थोड्याच वेळात नाशिकच्याच याच राजगड कार्यालयाच्या बाहेरून मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे. अशा पद्धतीनं वाहनांवरती स्टिकर्स जे आहे ते देखील लावण्यात आलेले आहे. हे स्टिकर्स लावलेले कार्यकर्ते जे आहे ते आता मुंबईकडे रवाना होतील. जवळपास नाशिकहून 400हून अधिक चारचाकी वाहनांचा हा ताफा जो आहे तो पुढच्या काही वेळामध्ये मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे. एकूणच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना हीच होती का या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि तीच भावना त्यांची आज पूर्ण होताना पाहायला मिळते. आणि म्हणून एक उत्साह या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. येणाऱ्या ज्या पद्धतीनं सांगितलं जातंय की ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारं ठरणार आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून जिल्ह्यातून हे लोक जे आहे ते मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे. खरंय. लक्ष्मण, धन्यवाद. उदय, प्रणाली आणि सुस्मिता, तुमचेही धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी, आढाव्यासाठी. दिवसभर आपली बातचीत होतच राहील.